जानेवारीच्या थंड दिवसांना एक वेगळीच ऊब असते. सकाळचा सूर्य कोवळा वाटत असतो, हवा थंड असते पण बोचत नाही आणि घरात गोड मंद वास यायला लागतो. आई तीळ भाजत असते, गुळ वितळत असतो, लाडू वळले जात असतात आणि एका बाजूला वड्याही तयार होत असतात. मकर संक्रांती आपल्याला आवडते कारण ती आधी चवीत उतरते. नमस्कार मंडळी, मंथन संवादच्या आजच्या अंकात आपले हार्दिक स्वागत आहे. मकर संक्रांती आपल्याला आवडते कारण त्या दिवशी आकाशही बदललेलं असतं. संपूर्ण आकाश पतंगांनी भरलेलं असतं. छतावर गेल्यानंतर कापला, धरला, त्याची पतंग पडली हे आवाज गोंगत असतात आणि दिवसभर मुलांची रेलचेल सुरू असते. थंडी असूनही आपण बाहेर उन्हात उभे राहतो. लहानपणी सणाची ही गोड आठवण फार पटकन मनात घर करते. पण कधी थांबून विचार केला आहे का, हा सण कसा सुरू झाला असेल? जानेवारीच्या मध्यात याला इतकं महत्त्व का दिलं गेलं असेल? मकर संक्रांती म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तो निसर्गातील एक ठराविक क्षण आहे. खूप दिवस दक्षिणेकडे सरकलेला सूर्य हा या दिवसापासून उत्तर दिशेकडे वळायला सुरुवात होते. हा बदल हळूहळू घडतो, कुठलाही गोंगाट न करता. आज आपल्यासाठी हा बदल फारसा जाणवत नाही, पण पूर्वीचा माणूस निसर्गावर पूर्णपणे अवलंबून होता. त्याचं आयुष्य सूर्य, ऋतू, पाऊस, थंडी आणि उष्णता यांच्यावर अवलंबून होतं. सूर्याची दिशा बदलते म्हणजे ऋतू बदलतो, ऋतू बदलतो म्हणजे शेती पुढे जाते आणि शेती पुढे जाते म्हणजे आयुष्यही पुढे सरकलं जातं. मकर संक्रांती हा तोच क्षण होता जिथे माणसाने निसर्गातला हा बदल ओळखला आणि तो साजरा करायला शिकला. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जानेवारी महिन्यात शेतात नवीन धान्य येऊ लागतं. हरभरा, ऊस, गहू, बाजरी यांसारखी पिकं शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं फळ देऊन जातात. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर हा आनंदाचा क्षण असतो. म्हणूनच मकर संक्रांती हा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ ठरला आहे. नवीन पिकाचा आनंद साजरा करत शेतकरी निसर्गाला धन्यवाद देतात. तीळ, गूळ फक्त गोड पदार्थ नाहीत, थंडीत शरीराला उष्णता देण्यासाठी निसर्गाने दिलेली साधी पण प्रभावी उत्तरं आहेत. तीळ शरीरात उष्णता देते आणि गूळ शरीराला ऊर्जा देतो. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे वाक्य फक्त सौजन्याचं नाही, ती एक सामाजिक समजूत आहे. थंडी बाहेर असो पण आतून उबदार राहूयात. तीळ वेगवेगळी असतात, जसे माणसंही वेगळी असतात, पण गुळामुळे तीळ एकत्र येते. माणसाचंही तसंच असावं, वेगळेपणा असला तरी नात्यात गोडवा असावा. पतंग उडवणं ही फक्त खेळ नाही. हिवाळ्यानंतर पहिल्यांदा माणूस डोकं वर करून आकाशाकडे पाहतो. तो उन्हात उभा राहतो, शरीरात उष्णता साठवतो आणि सूर्याशी नातं जोडतो. आज आपण पतंग उडवतो कारण आपल्याला फक्त मजा येते, पण कधी काळी तो सूर्याचा सण होता. मकर संक्रांती हिंदू पंचांगातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अनेक ठिकाणी तो वर्षाचा शेवटचा सण देखील समजला जातो, कारण तो एका चक्राचा शेवट आणि पुढच्या चक्राची सुरुवात दोघेही दाखवतो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि यालाच उत्तरायणाची सुरुवात म्हणतात. म्हणूनच मकर संक्रांती फक्त धार्मिक सण नव्हता, तो खगोलशास्त्रीय निरीक्षणाचा दिवस होता, निसर्ग समजून घेण्याचा दिवस. कदाचित म्हणूनच हा सण भारतात एकाच नावाने आणि एकाच पद्धतीने साजरा होत नाही. दक्षिण भारतात तो पोंगल म्हणून साजरा करण्यात येतो. आंध्र, तेलंगण, महाराष्ट्र, गुजरातमध्ये तो संक्रांती असतो. पंजाबमध्ये तो लोहडी असतो, तर आसाममध्ये भोगाली बिहू असतो. नाव बदलत जातात, पद्धती बदलत जातात, पण सणाचा अर्थ बदलत नाही. सगळीकडे तो बदल साजरा केला जातो. थंडी कमी होते, दिवस मोठे होतात आणि आयुष्य पुढे सरकायला सुरुवात होते. मकर संक्रांती म्हणजे निसर्गाशी केलेला एक शांत करार आहे. आम्ही बदल ओळखतो, आम्ही तयार आहोत, असा त्याचा अर्थ. आजची मकर संक्रांतीची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आपण सगळे हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो, पण प्रत्येकाकडे त्याचा काही खास आठवणी असतात. तुमच्या घरी मकर संक्रांती कशी साजरी होते? लहानपणीच्या कुठल्या आठवणी आजही लक्षात आहेत? आईच्या हाताचा तिळगुळ, छतावरची पतंग की थंडीतल्या उन्हाची ती ऊब?
तुमची गोष्ट खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मला ती वाचायला आवडेल. आणि अशाच कथा, परंपरा आणि आठवणींवर आधारित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मंथन संवाद ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा संवाद इथेच थांबतो. पुढे नक्की भेटूया. धन्यवाद.